ठिकाणी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 23वा वर्धापन दिन आहे। 1999 साली पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रामध्ये काँग्रेसबरोबर सत्तेत सहभागी होता। अनेक वर्ष राज्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं। मागच्या 2.5 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता राज्यामध्ये आहे। महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही 2017 पर्यंत त्या ठिकाणी महापालिकेत सत्तेत होतो आणि या सगळ्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय महत्त्वाची भूमिका संपूर्ण राज्यामध्ये देशभरामध्ये निभावलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाजातल्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत मदत करण्याची भूमिका ठेवून काम केलेलं आहे। आणि मागचा जर 2.5 वर्षाचा आपण काळ पाहिला या राज्यातल्या सत्तेतला तर आपण कोरोनासारख्या फार मोठ्या संकटाला सामोरे गेलो। संपूर्ण जगामध्ये सगळीकडे अडचणी आणि विस्कळीतपणा त्या ठिकाणी झाला। आरोग्याच्या अनेक सेवा त्या ठिकाणी लोकांना व्यवस्थित जगभरामध्ये मिळत नव्हत्या। आपण त्या टीव्हीमध्ये पाहिल्या। आपल्या राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाचं संकट आलं आणि देशामध्ये सगळ्यात जास्त संख्या कोरोनाची महाराष्ट्रामध्ये होती। परंतु त्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने अतिशय उत्तम कामगिरी केली। विशेषतः राजेश टोपे साहेबांकडनं ते खातं होतं, त्यांनी खूप चांगलं काम या 2.5 वर्षाच्या काळामध्ये कोरोनाच्या संकटामध्ये मग त्या काळामध्ये आपण अनेक ठिकाणी राज्यामध्ये कोविड सेंटर उभारली। राज्यामध्ये ठिकठिकाणी ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज होती, व्हेंटिलेटरची गरज होती, बेडची गरज होती त्या ठिकाणी अतिशय सक्षमपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री राजेश टोपे साहेबांनी खूप चांगली कामगिरी बजावली आणि आज हळूहळू परिस्थिती कोविडपासून आपण बऱ्यापैकी सुधारणा झालेली, परंतु आजही काही प्रमाणात संकट आहे। त्या दृष्टिकोनातूनही महाराष्ट्र सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्रिमंडळी त्या ठिकाणी त्या कामामध्ये पुढच्या दृष्टीने सुद्धा सतर्क आहेत, तयारी त्या दृष्टिकोनातून करून ठेवलेली आहे। आणि एकूणच राज्यामधला जो कारभार जरी कोविडचं संकट होतं तरी कुठल्याही विकास कामावरती कुठल्याही पद्धतीने परिणाम होऊ नये अशा प्रकारचं काम महाविकास आघाडी सरकारने केलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या मंत्र्यांच्या कालखंडामध्ये या 2.5 वर्षामध्ये खूप चांगलं काम सगळ्या डिपार्टमेंटचं आपण झालेलं महाराष्ट्रभर पाहतो आहे। मग ते आरोग्यविषय असेल, शेतीविषयक असेल, इतर सगळ्याच मग रस्ते असतील, इतर सगळ्याच खात्यामध्ये खूप चांगलं काम झाले। पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा आमची सत्ता असताना खूप चांगलं काम त्या काळामध्ये 15-20 वर्षा काळामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक सगळ्या नेते मंडळी या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला। आज आपण पाहतो मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने अतिशय चुकीचा कारभार या शहरामध्ये केला आणि आज लोक आमच्या काळातल्या कामाची निश्चितपणे तुलना या ठिकाणी करत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे केलेलं काम आहे, अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे झालेलं काम आहे ते निश्चितपणे सगळेजण त्या संदर्भातलं कौतुक करत आहेत। आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुन्हा या शहरामध्ये सत्ता येण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत। आम्हाला खात्री आहे की येत्या महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही अतिशय मायक्रो लेवलला काम करून पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम अधिक मजबूत करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। मागच्या काळामध्ये आपण अनेक मोर्चे आंदोलनं घेतली, पवार साहेबांचे कार्यक्रम झाले, जयंत पाटील साहेबांचे कार्यक्रम झाले, दादांचाही दौरा झाला आणि पक्ष संघटनेच्या माध्यमातून नवीन कार्यकारिणी आपण केली। त्या ठिकाणी जुन्या लोकांना आणि नवीन लोकांना या सगळ्यांचा मेळ घालून आपण कार्यकारिणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आधी वॉर्ड स्तरावरती आपली कार्यकारिणी त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि या कार्यकारिणीच्या माध्यमातून आपण येत्या काळामध्ये काम करीत आहोत। येत्या काळामध्ये त्या दृष्टीने आम्ही आमचं सगळं कामकाज चालू आहे। आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं राज्यभर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आणि त्या अनुषंगाने आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। आपण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरामध्ये वृक्षारोपणाचा मोठे कार्यक्रम हाती घेतलेला आहे। रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करणार आहोत। अनेक ठिकाणी आज रक्ताचा तुटवडा आहे आणि म्हणून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर आपण आज
संपूर्ण देशभर एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण झालेलं पाहतो। आणि आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, छत्रपती शिवरायाचा, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला आहे आणि त्या अनुषंगाने या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र येऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, सगळ्यांना विश्वास दिला पाहिजे आणि एक चांगल्या प्रकारचं सलोख्याचं शांततेचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे। या अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी आम्ही नितीन मानगुडे पाटलांचं एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे। छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती त्या ठिकाणी व्याख्यान होणार आहे आणि असे वेगवेगळ्या स्वरूपाचे अनेक कार्यक्रम, मग महिला संघटनेच्या वतीने वेगळा कार्यक्रम आहे, युवती संघटनेच्या वतीने वेगळा कार्यक्रम आहे, युवक संघटनेच्या वतीने वेगळा कार्यक्रम, अशा प्रत्येक सेलच्या माध्यमातून करिअर गायडन्स असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम आपण या 8 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ठेवलेले आणि 8 दिवस असा भरगतचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये राबवला जाणार आहे आणि त्यासाठी आमची तयारी पूर्णपणे झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आता येत्या दिवसामध्ये हे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतील। त्या संदर्भात पुन्हा एकदा आपल्याला आमच्या कार्यक्रमाची माहिती आणि आपल्याला जे काही स्वरूप आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करूयात। एकंदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या संपूर्ण काळामध्ये जे चांगलं काम केलं आहे त्याचं एक पुस्तिकाही आमच्या पक्षाच्या वतीने तयार करण्यात आलेली आहे, त्याचं PDF पण आपल्याला देण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे आणि एकूणच एक चांगलं काम आणि चांगला कारभार जे खऱ्या अर्थानं पवारसाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम राष्ट्रवादीतला प्रत्येक कार्यकर्ता हा मनापासून करतो आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राला आणि पिंपरी चिंचवड शहराला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे होईल, त्याची खात्री मी आपल्याला देतो। आणि उद्या दादांनी शहरात पुन्हा वेळ दिलेली आहे, सकाळी 6 ते 10:30, 10 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे, 10ला ते प्रेसशी बोलतील। थेरगावला शेवटचा कार्यक्रम, थेरगाव हॉस्पिटलला, त्या ठिकाणी प्रेसला संबोधित करतील, प्रेसशी बोलतील ते। आणि या सगळ्या कामामध्ये पार्थदादा पवार साहेबांचं जे सोशल फाउंडेशन आहे त्या माध्यमातून पण काही आरोग्य संदर्भात कार्यक्रम आहेत या 7-8 दिवसात। त्यातला मुख्य कार्यक्रम डोळे तपासणी, त्याचं ऑपरेशन होणार आहे आणि ज्याला चष्मा वाटप वगैरे ह्या गोष्टी आहेत मोफत। मग अंतर्गत 450 राष्ट्रवादी सेवादूत या मुलांचे पालक बनले आहेत। ते 450 पालक बनलेत, म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 450 मुलांचं पालकत्व घेतलेलं आहे। जे कलेक्टर ऑफिसला ज्यांची नोंद आहे ज्या पालकांची त्या जिल्ह्यामध्ये आणि तालुका वाईज युवक, युवती, विद्यार्थी आणि फादर कमिटीचे अध्यक्ष यांच्याकडे त्याची नोंद देऊन आपण दर महिन्याला त्याची व्हिजिट करतोय, त्यांचा शैक्षणिक त्यांना मदत करतोय, त्याचे फोटोज आणि डाटा हवा असेल तरी आपल्याला मिळेल। आपल्या शहरामध्ये एक विद्यार्थी म्हणजे 2 मुलं होती अशी, त्यातला त्यांचा आम्ही फॉलोअप घेतला, पिंपळे सौदागरचे आहेत थॉमस म्हणून, पण ते त्यांच्या आजीकडे राहायला गेलेत कोल्हापूरला, मग तिकडचे जिल्हाध्यक्षांनी त्यांची जबाबदारी घेतली। असा पूर्ण जिवलग हा उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये केलेला आहे।